महत्वाची बातमी, शिंदे गटात इच्छुकांसाठी अडीच वर्ष मंत्रिपद अशी सूत्रांची माहिती आहे। इच्छुक आणि नाराजांना थोपवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी हा तोडगा काढलाय। प्रथम संधी मिळाली अशांना 2.5 वर्षानंतर पदमुक्त करणार अशी सूत्रांची माहिती आहे। शिंदे गटाला 8 ते 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय वृषाली, शिवसेनेत आता फिरतं मंत्रिपद असतील असं बोललं जाते आणि इच्छुक नाराजांना थोपवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हा तोडगा काढल्याचं सुद्धा बोललं जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इच्छुकांसाठी 2.5 वर्ष मंत्रिपद दिले जातील आणि त्यासोबतच शिवसेनेला 8 ते 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात येते आणि त्यामुळे इच्छुक आमदारांच्या नाराजीचा सूर दूर करण्यासाठी 2.5 वर्ष मंत्रिपद प्रत्येकाला मिळेल असं बोललं जाते। पहिल्यांदा संधी मिळालेल्यांपैकी काही मंत्र्यांना 2.5 वर्षांनंतर पदमुक्त करण्यात येणारे खांदेपालट होईल आणि इतरांना संधी दिली जाईल। नव्या आमदारांना सुद्धा संधी मिळणार आहे असं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे नेमकं 14 तारखेला जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा शिवसेनेच्या वाट्याला किती मंत्रिपद येणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।